दमलीस बाळा? नाही, म्हणजे शरीरापेक्षा सुद्धा जास्ती मन थकलंय. सगळ्यांचीच फरफट चालली आहे ना. नाती खरंच दमवतात नाही माणसाला. पण ही नातीच दमलेल्या माणसाला आधारही देतात ना मीरा. आता हेच बघ ना, शुभंकरच्या मागे तू उभी आहेस, मी आहे, अमोघ आहे, आणि आपल्या परीने वंश सुद्धा आहे. म्हणूनच तर तू उभा आहे ना मीरा. आणि मीरा, तुला खरं सांगू, शुभंकर इतकीच मला तुझी सुद्धा काळजी वाटते. बघतेस ना तू, मिहिर किती एकटा पडलाय. आणि मीरा, तू दिवस रात्र काम करतेस ती स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठीच ना. श्वास घ्यायला सुद्धा वेळ दिला नाही त्यांनी. सगळं एकदम कंठाशी दाटून आलंय. इकडे आग तर तिकडे फुफाटा. अशो, आपण अन्वयला घेऊन त्यांच्याकडे राहायला गेलो ना, तर ते अन्वयला त्यांचाच मुलगा समजतील. आणि जर का नाही गेलो तर ते अन्वयला आपल्यापासून वेगळं करतील. मला काही कळत नाही का. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर, सांग ना. देवाची शपथ घेऊन सांगते, तू जो निर्णय घेशील तोच माझा असेल. मला एकच गोष्ट माहिती, आपण तिघेही जिथे एकत्र राहू तिथे सुखी राहू. तुला सांगते मीरा, आयुष्य ना नदीसारखं असावं, प्रवाही, खळखळाट करणार. म्हणजे पाळला पाचोळा घाण कचरा सगळं वाहून जातं. एकाच गोष्टी भोवती फिरत राहिला ना ते, तर भोवरा तयार होतो त्याचा, विनाशाचा भोवरा. कळतंय तुला मी काय म्हणते ते? कळतंय मला मा. मीरा, पलाश चुकला, साफ चुकला. तुला शिक्षा द्यायची आहे ना त्याला. मीरा, क्षमा ही सुद्धा शिक्षाच असते. तुला शिक्षाच द्यायची असेल ना पलाशला, तर ही शिक्षा दे. कारण या शिक्षेचा शेवट शेवटी आनंदाचाच असेल. हॅलो. हो, मी मीराच बोलते. फोन कसा काय केला म्हणून काय विचारतोस? हक्क आहे तो माझा. कधीही येणार आहेस परत इंडियात? कळव. मी आणि मिहिर तुला न्यायला येणार आहोत. बाय.
ये आशू, ये ना समीर. ये बस इथे. बस समीर. आशू, मला कल्पना आहे की तुम्हाला दोघांना खूप अवघडल्यासारखं होत आहे आणि तुमच्या मनात अजूनही शंका आहे. पण या घरातल्या सगळ्यांच्या आणि दादाच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते की तुमचा हा गोजीरवाणा मुलगा अन्वय आणि तुमचा दोघांचा आत्मसन्मान याची या घरात जाणीवपूर्वक जपणूक होईल. हो ना दादा? अश्विनी, समीर, तुम्ही मीराचं ऐकलत, इथे यायचा निर्णय घेतलात, त्याबद्दल मी तुम्हा दोघांचा नेहमीच ऋणी राहीन. थँक्यू व्हेरी मच. आणि एकच सांगतो, प्लीज तुम्ही कुठलीही शंका मनात ठेवू नका. आजपासून मी तुम्हाला आपल्या करारातनं मुक्त करतोय. अश्विनी, समीर, ह्या घराने तुम्हाला दिलेलं दुःख, अपमान सगळं तुम्ही उमराबाहेर ठेवून आला. याबद्दल मी तुमच्या दोघांचे खरंच मनापासून आभार मानते. आता फक्त एकच गोष्ट उरली अश्विनी, माझ्या नमिताला माणसात आण. आणि इथून जाताना आमची कृतज्ञता घेऊन जा. समीर, विशेषतः मला तुझा खरंच खूप आदर वाटतो, अभिमान वाटतो. तुला, अश्विनीला आणि तुमच्या या गोड बाळाला. माझे अगदी मनापासून आशीर्वाद आहे. आमच्या चुका आता मनात नका ठेवू. हे बाळ तुमचंच आहे आणि तुमचंच राहील याची खात्री बाळगा. चालताना भेटले हळव्या सुखाचे सोबती, वाटते तरीही कधी नाही कशाची शाश्वती. या नव्या वळणावरी तरीही मी एकटारे. मोह भारल्या क्षणांचे बंधन झाले,
हाच छंद अनुबंध हा अनुबंध हा अनुबंध. नीता, नीता, आपलं बाळ. आपलं बाळ आपलं बाळ कुठे होतास तू इतके दिवस? आता नाही इकडे इकडे तो बघ गेला. कोणाचा वाढदिवस आहे? ओय इकडे बघ. हे कसं वाटतंय? छान आहे मस्त. पोजवायला घे, मी जरा किचन मध्ये बघते काय करायचंय का. वहिनी, केटरर्स कडे सगळं आता टेन्शन नाहीये. अरे हो, पण वेलकम ड्रिंक आपल्यालाच द्यायला लागेल ना. वा. दुष्यंता चल आत चल. इकडे काय झालं मालू? अगं ते रिटर्न गिफ्टची पिशवी कुठे बाई? अगं ती आहे ना, प्रेसेस मध्येच ठेवली आहे. ओके ओके चला हे घे. झाली सगळी तयारी? आला का केक? आला आला केक आला. काय ग किटी कुठे आहे? भटक भवानी ती आली की नाही घरी सकाळी? हो, मला म्हणाली जरा आराम करून येते, म्हणजे दंगा मस्ती करायला शक्ती राहील म्हणे अंगात. अरे रोहन महाराज असतीलच बरोबर दिमतीला. पण ती जोड गोळी आल्याशिवाय मजा नाही येणार, नाही का? मला फोन आला होता ना, मी यायच्या आधी जर का केक कापला तर त्यात सुरीने तुला भुसकून टाकेन म्हणाली. हा बोला मिसेस प्रधान. अन्वयला विश करण्यासाठी फोन केला होता. त्याला विश कर आमच्याकडून सुद्धा आणि बाळाकडून सुद्धा. आणि तुम्ही आज बारशाला आला नाही आहात, त्यामुळे उद्या पेढे खायला नक्की या. आणि येताना केक आणायला विसरू नकोस काय? नक्की. समीर, थँक्स फॉर एव्हरीथिंग अँड सॉरी फॉर एव्हरीथिंग. नाही नाही मिसेस प्रधान, खरं तर ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. हो, पण खरं सांगू का, आमच्यामध्ये एक करार झाला होता, एक अनुबंध. पण या करारापलीकडचे ऋणानुबंध जास्त मजबूत ठरले आणि हे ऋणानुबंध असेच आयुष्यभर राहू. मी तथास्तु म्हणू का? म्हण म्हण. आपल्या सगळ्याच इच्छांना आता आपण तथास्तु म्हणायला हवं काय? चल ठेवते फोन. बाय बाय. नमिता प्रधानांनी दत्तक घेतलेल्या बाळाचा सुद्धा आज बारसा आहे. त्यांचा फोन आला होता. त्यांच्याकडे सुद्धा छान कार्यक्रम चालू आहे. समीर, आज आई हव्या होत्या ना. पण तू काळजी करू नकोस, आपलं काय ठरलं. मालविका प्लीज करायला घ्या. पुढच्या वर्षी याच वेळेला अन्वयच्या भावंडाचा बारसा असेल कदाचित. काय मग काय माझी काय चेष्टा करतात? नाही बाबा, तुझा काय भरोसा नाही. सकाळपासून कोण भेटलो नाही तुमका? मी एवढं वाटलंय तुमका मग? पण आजच्या बारशाच्या दिवशी एक गोष्ट मी अनाऊन्स करते, ती तेवढी ऐका सगळ्यांनी. कसली अनाउन्समेंट करणार आहेस तू? काय असा, येत्या मोसमात अमोक साहेबांनी सौभाग्यवती हाडूची. म्हणजे काय होय,
वाढदिवसात केक कापू, एक माणूस वाढलेलं बरं नाही? अमोघ, याला म्हणतात गुरुची विद्या गुरुला परत. अमोघ, खरंच आता तू सुद्धा मनावर घे हो. कार्तिकाला आता आई हवी आहे आणि तुला सुद्धा जोडीदाराची गरज आहे. अमोघ, आत्या म्हणते ते खरं आहे. अरे आपल्या कुटुंबाच्या आनंदात आता फक्त एकच उणीव राहिली आहे. नमिता पूर्ण बरी झाली आहे. आम्ही मूल दत्तक घेतलंय. पलाश आणि मीरा एकत्र आले. आता फक्त तू बाकी आहेस. आणि त्याचं काय ना अमोघ, जोपर्यंत आम्ही तुझ्या मागे लागत नाही तोपर्यंत तू काहीही करणार नाहीस याची खात्री आहे. अरे काय झाली आहे ना सगळी तयारी? बसलायत का सगळे जण? नमिता कुठे आहे? नमिता, ए नमिता. आल्या. अगो चला, काय करताय? अगो पण पलाश कुठे आहे? मेन पलाश, त्याला नेहमीप्रमाणे उशीर होणार आहे, पण तो येतो असं म्हणालाय बाई. बरं ठीक आहे, चल. अरे हाय हाय पलाश, ये. चला आता नाव ठेवण्याचा प्रोग्राम करूया. हो चला. मामी, माझं पण असंच नाव ठेवलेलं. ऑफकोर्स तुझं पण असंच नाव ठेवलं होतं. मग मी पण त्या बाळासारखं दत्तकच आहे. तुला माहितीये दत्तक म्हणजे काय? नाही. अरे मला वाटलं तुला माहितीये. ज्या बाळावर आईचं खूप प्रेम असतं त्या बाळा दत्तक म्हणतात. बाकी तू मोठा झालास की सगळं कळेल तुला. मीरा, नाव ठेवूया आता बाळाचं. हो. हा केवळ आत्या म्हणून नाही, हा खरंच तुझा मान आहे. तू माझ्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्यास. तू उत्तम डॉक्टर तर आहेसच, पण माझी मैत्रीण, वेळप्रसंगी गाईड म्हणून सुद्धा वागलीस. माझ्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा दिलीस तू मीरा. नमिता, काय बोलतेस? हे बरं आहे, ज्या वेळेला वाईट साईड बोलायचे तेव्हा गप्पपणे ऐकून घ्यायचीस, आणि आता कौतुक करते तर काही ऐकूनच घेत नाहीये. तू एका दुष्टचक्रातून बाहेर पडलीस, पुन्हा हसती खेळती झालीस, आणि आता एका बाळाला दत्तक घेऊन सुखी होतेस. यात मला सगळं भरून पावलं मीता. पण मला माहिती आहे हे इतक्या सहजासहजी नाही झाले. त्यासाठी आपल्या सगळ्यांनाच अनेक गोष्टीतून जावं लागलं. माझं वागणं मला खूप समजून घेतलंय तुम्ही सगळ्यांनी, आणि याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप ऋणी आहे आणि ऋणी राहीन आयुष्यभर. आपल्यातलं प्रेम आणि ऋण याचे अनुबंध असेच कायम राहायचे म्हणतो. आत्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी दामोदर घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी मुकुंद घ्या. या शुभवी. अगं जोरात घे ना आत्याबाई.
बाळाचं नाव शुभवी ठेवलेलं आहे. चला चला नागोलू, आता एक फॅमिली फोटो काढूया. चला जावा. अरे थांब, बाळाला घेऊ दे ना. घ्या घ्या घ्या.